आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ॲक्शन प्लॅन देखील माहीत असतो, पण आपण त्याच्यावरती काम करत नाही. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण किती आळशी आहे. आपण साध्या गोष्टी करत नाही. किती इझिली काही लोकं काम करत आहेत आणि चांगले पैसे कमवत आहेत. किती इझिली काही लोकं वर्किंग करत आहेत आणि अचिव्हमेंट देखील करत आहेत. मग तू का करत नाही आहेस? मग ह्यामध्ये प्रॉब्लेम हा आळशी म्हणजे तुमची बॉडी आळशी नसते. तुम्हाला सतत एंगेज राहायचं आहे. तुम्हाला रात्री लवकर झोपायला सांगितलं तुम्ही झोपणार नाही आहे. का? कारण तुमची बॉडी आळशी नाही आहे. तुमचं मन आळशी आहे, लक्षात ठेवा. तुमच्या मनाला नवीन विचारांमध्ये जायचं नाही आहे किंवा त्याला कम्फर्ट झोन सोडायचा नाही आहे. कम्फर्ट झोन म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीवरती त्याला ताप नको आहे. त्याला इझिली फक्त ॲक्सेसिबल गोष्टी पाहिजेत. पण अनॲक्सेसिबल गोष्टी कोणत्या आहेत, की एखाद्या गोष्टीवरती विचार करणं, एखाद्या गोष्टीवरती फार मोठा विचार करत राहणं आणि त्याच गोष्टीवरती स्टक राहणं, की जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. हे मनाला फार अवघड वाटतं आणि मन त्याला नको वाटतं. तुम्हाला जर मी त्राटक करायला सांगितलं, त्राटक म्हणजे काय, की एक कोणत्याही ऑब्जेक्टकडं जास्त वेळ बघत राहायचं आहे आपल्याला डोळ्याची पापणी न लावता. तर आपण किती वेळ त्यावरती देऊयात किंवा आपल्याला कोणी मेडिटेशन करायला सांगितलं, आपण किती वेळ मेडिटेशन करूयात? 5 मिनटं, 10 मिनटं आपली कॅपॅसिटी असते. का? कारण आपल्या मनाला शांतपणा नको आहे. त्याला सारखा फक्त व्हायलन्स पाहिजे. त्याला सारखा नॉईज पाहिजे. आणि या नॉईजमध्ये तुम्ही अडकला असाल ना, तर मन कधीच आहे ना तुमच्या मनाप्रमाणे चालणार नाही किंवा नवीन गोष्टी तुमच्याकडे कंट्रोल होणार नाही आहेत.